नमस्कार, मी अक्षय. एलियन बातमीपत्रात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. छत्रपती संभाजीनगरमुळे जनशताब्दीला मिळाला प्रथम क्रमांक, पण सुविधा नाही. 5 महिन्यात मिळाला फक्त 31% महसूल. तर परभणी येथील घटनेत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचं पोस्टमॉर्टम पारदर्शकपणे व्हावं, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांची मागणी. आता बघूया सविस्तर बातम्या. परभणी येथील घटनेत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचं पोस्टमॉर्टम पारदर्शकपणे व्हावं, तसेच त्यांच्यासोबत घातपात झाल्याचं स्पष्ट झाल्यास आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही, असं स्पष्टपणे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी सोशल माध्यमातून केलंय. शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालाय आणि महाराष्ट्रभर ही बातमी पसरली, संताप व्यक्त होतोय. ज्याची भीती होती तेच झालं. आज सोमनाथ सूर्यवंशी गेलाय, आणखी महिला, मुली, तरुण जखमी अवस्थेत जेलमध्ये टाकलेले. माणूस मेलाय आमचा. काय अवस्था करून टाकली तुम्ही. यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर त्याच्यामध्ये महाराष्ट्रात आम्ही ही मोठी भूमिका घेऊ. वकिली शिकणारा सूर्यवंशी दंगलखोर कसा असेल? वकिली शिकणारा सूर्यवंशी दगड मारणार आहे. लॉचं शिक्षण घेणाऱ्या सूर्यवंशीला जाणीव होती की संविधान जर नसेल तर माझं अस्तित्व काय. समाजकंटकाला तुम्ही हॉस्पिटलमध्ये टाकलं कारण तो जखमी झाला होता, आणि आमच्या आया बहिणींना, भावांना मार मार मारून तुम्ही जेलमध्ये टाकलं, त्यांना दवाखान्यात नेऊ वाटलं नाही. आणि आज नैसर्गिक मृत्यू म्हणून त्या ठिकाणी दिशाभूल केली जाते. माझी मागणी आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा इन कॅमेरा झाला पाहिजे. पारदर्शकपणे त्याचं असणारं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे. जेलमध्ये त्याच्यासोबत काय झालं, PCR मध्ये त्याच्यासोबत काय झालं, हा मनुष्यवधाचा गुन्हा आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट येऊ द्या, आणि जर त्याच्यात घातपात असेल, त्याच्या अंगावर जर एकही वळ निघला आणि वन निघला, तर लक्षात ठेवा, हा मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही नोंद केल्याशिवाय शांत बसणार नाहीत. घ्या देवेंद्र फडणवीस, शपथविधी घ्या. आमच्या माळ्यावरती शपथविधी घ्या. एकीकडे आमचा तरुण तडफडून मेलाय. घ्या मेघनाताई बोर्डीकर, आज तुमचा शपथविधी आहे. मंत्री होण्यासाठी तुम्हाला फोन आलेला आहे. म्हणलं होतं ना मी, मंत्री होणार आहेत मेघनाताई. आज आमचा शहीद झाला तरुण, इकडे शपथविधी चालू आहे. एकही आमदार, खासदार, मंत्री याच्यावर बोलत नाही. यात इन कॅमेरा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे. आणि मी सोमनाथ सूर्यवंशीला जय भीम करतो. संविधान वाचवण्याच्या लढ्यामध्ये फक्त बंद करण्यासाठी तो आंदोलनात आला, आणि दंगलखोर म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं. त्याच्यासोबत काय झालं याची चौकशी झाली पाहिजे, सखोल चौकशी झाली पाहिजे. त्याच्या अंगावरती वळ येत आहे, त्याच्या अंगावर काय झालंय ते सगळं पोस्टमॉर्टम पारदर्शकपणे झाला पाहिजे. आणि आता कायदेशीररित्या तुम्हाला असणार दणका काय असतो ते आम्ही दाखवून देऊ. हे चालणार नाही. शिवाजीनगर येथील रेल्वे भुयारी मार्गीचे काम अंतिम टप्प्यात आलं असलं तरी MJPच्या वतीने अंथरण्यात येत असलेली 1,500 व्यासाच्या पाईपलाईनचं काम रखडल्यामुळे भुयारी मार्गाचं काम लांबण्याची शक्यता आहे. जागतिक बँक प्रकल्पाच्या वतीने आणखीन कालावधी वाढवून मागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाजीनगर येथील रेल्वे भुयारी मार्गीचं काम आता अंतिम टप्प्यात आलं असलं तरी MJPच्या वतीने अंथरण्यात येत असलेली 1,500 व्यासाची पाईपलाईन आणि त्याचं काम रखडल्यामुळे भुयारी मार्गाचं काम लांबण्याची शक्यता आहे.
जागतिक बँक प्रकल्पाच्या वतीने आणखीन कालावधी वाढवून मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा मार्ग नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होणार असं सांगण्यात येत होतं. परंतु पाईपचं काम रखडल्याने वर्ष उलटूनही नागरिकांचा वनवास संपत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. बहुचर्चित शिवाजीनगर येथील रेल्वे भुयारी मार्गाच्या कामाला 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरुवात झाली आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी 1 वर्ष म्हणजेच 15 ऑक्टोबर 2024 चा कालावधी निश्चित करण्यात आला होता. हा कालावधी 3 महिन्यांसाठी वाढवून देण्यात आलाय. 3 महिन्यांचाही कालावधी काही दिवसात संपणार आहे. अद्यापही पुलाखालून जाणाऱ्या पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं नाहीये. या कामाच्या दिरंगाईचा परिणाम भुयारी मार्गाच्या इतर कामांवरती होतोय. मागील ऑक्टोबर महिन्यात हा मार्ग नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. तर आता पाईपलाईनच्या कामामुळे कदाचित कालावधी वाढवून द्यावा लागणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. भुयारी मार्गाचं काम करणारे विविध भागात कामाचा कालावधी वाढवून घेत आहेत. याचा त्रास मात्र या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतोय. वर्षभराचा त्रास सहन करूनही काम पूर्ण न झाल्याने वैतागलेल्या नागरिकांना आणखीन किती दिवस वनवास सहन करावा लागेल असा संतप्त सवाल प्रशासनाला केला जातोय. चिकलठाणा विमानतळावरची विमानांची वर्दळ कमी असली तरी येथून मात्र प्रवाशांची वर्दळ चांगलीच आहे. 2016 आणि 24 या 8 वर्षांच्या काळात येथून सुमारे 32,79,870 प्रवाशांनी चढ उतार केलाय. विशेष म्हणजे या विमानतळाने कोरोना काळात चांगली कामगिरी केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे. चिकलठाणा विमानतळावर विमानांची वर्दळ कमी असली तरी येथून मात्र प्रवाशांची वर्दळ चांगलीच आहे. 2016 ते 2024 या 8 वर्षाच्या काळात येथून सुमारे 32,79,870 प्रवाशांनी चढ उतार केला आहे. विशेष म्हणजे या विमानतळाने कोरोना काळातही चांगली कामगिरी केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. चिकलठाणा विमानतळाला 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळाला. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे येथून अद्यापही आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली नाहीये. असं असलं तरी येथून दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, नागपूर, गोवा, अहमदाबाद, उदयपूर आदी ठिकाणी सेवा दिली जाते. काही ठिकाणी या सेवा तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत. येथून आजघडीला विमानांच्या केवळ 8 फेऱ्या होत असल्या तरी प्रवाशांची वर्दळ मात्र मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी विमानाने प्रवास करणाऱ्यांची व बाहेरून शहरात येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. या चढत्या आलेखामुळेच गेल्या 9 वर्षात सुमारे 32,79,870 प्रवाशांनी येथील विमानसेवेचा लाभ घेतलाय. कोरोना काळामध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद होती, परंतु देशांतर्गत सेवा मात्र सुरू होती. या काळात प्रवाशांची संख्या कमी होती तरी ही सेवा मात्र नियमित सुरू होती. 2020 मध्ये 2,03,783 प्रवाशांनी चढ उतार झाल्याची नोंद विमानतळ प्रशासनाकडे आहे. त्यानंतर मात्र प्रवाशांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2016 आणि 2024 या कालावधीमध्ये प्रवासी संख्येवरती नजर टाकली तर दरवर्षी 2.5 लाख ते 3.5 लाखांपर्यंत प्रवाशांची चढ उतार झाल्याची नोंद आहे. दरम्यान 1 जानेवारी ते ऑक्टोबर 2024 अखेर सुमारे 5,97,818 प्रवाशांनी विविध ठिकाणी प्रवास केल्याची नोंद आहे. वाळूज ते पंढरपूर ऑटो रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये सर्वाधिक संख्या ही कामगारांची असून स्मार्ट सिटी बसची संख्या कमी असल्याने कामगारांना औद्योगिक परिसरात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या बहुतांश कामगारांना ऑटो रिक्षावरती अवलंबून राहावं लागतंय. अचानक ऑटो रिक्षा चालकांनी वाळूज ते पंढरपूर रिक्षा भाड्याने दुपटीने वाढ केली आहे. वाळूज ते पंढरपूर ऑटो रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये सर्वाधिक संख्या कामगारांची असून स्मार्ट सिटी बसची संख्या कमी असल्याने कामगारांसाठी ऑटो रिक्षा हाच एकमेव व सोयीचा पर्याय असून औद्योगिक परिसरामध्ये कामानिमित्त ये-जा करणाऱ्या बहुतांश कामगारांना ऑटो रिक्षावरती अवलंबून राहावं लागतंय. अचानक गुरुवारी ऑटो रिक्षा चालकांनी वाळूज ते पंढरपूर रिक्षा भाड्यामध्ये दुपटीने वाढ केली. याचा थेट परिणाम आर्थिक गणितावरती होणार असल्याची खंत कामगारांमधून व्यक्त होत आहे. औद्योगिक परिसरात पंचक्रोशीतून कामगार कामानिमित्त येतात. त्यातच अनेक जण वाळूज ते पंढरपूर असे नियमित अपडाऊन करतात. वाळूज येथील ऑटो रिक्षात बसणारे बहुतांश कामगार पंढरपूर येथील कामगार चौक आणि तिरंगा चौक, पंढरपूर बाजारपेठ या ठिकाणी उतरून जवळ असणाऱ्या ABC आणि W सेक्टर मधील कंपन्यांमध्ये जातात. त्यामुळे वाळूज ते पंढरपूर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची आणि कामगारांची वर्दळ रात्री उशिरापर्यंत सुरू असते. त्यातच गुरुवारी सकाळपासूनच अचानक ऑटो रिक्षात भाडेवाढ करण्यात असल्याने काही काळ कामगार गोंधळात पडले. काहींची चालकांसोबत शाब्दिक चकमक सुद्धा उडाली.
तर काहींनी वाढत्या महागाईमुळे ही भाडेवाढ झाल्याचं कळताच भाडेवाढ स्वीकारून वाढीव भाडं दिलं. कंपनीकडून बसची व्यवस्था फक्त कायम कामगारांसाठीच आहे. आमच्यासारख्या कंत्राटी कामगारांना खाजगी वाहनातून ये-जा करावी लागते. त्यात रिक्षा आमच्यासाठी सहज आणि स्वस्तात मिळणारं वाहन आहे. पण त्यातही भाडेवाढ झाल्याने पूर्वी 550 रुपये लागायचे, तिथे आता हजारांच्या वर पैसे लागत असल्याने महिन्याचं आर्थिक गणित बिघडत असल्याबद्दलची नाराजी प्रवासी कामगारांनी व्यक्त केली आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. परभणी येथील घटनेत पोलीस कस्टडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याने रिपब्लिक सेनेच्या वतीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी आनंदराज आंबेडकर यांनी सोशलच्या माध्यमातून केली आहे. परभणीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक आंबेडकर अनुयायांना अटक करण्यात आली. त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे. आणि त्यामुळं आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी पकडलंय त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या, त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या. आणि ज्यांनी भीमसैनिकांना अत्यंत निषेधार्थ अशी मारहाण केलेली, अत्यंत अत्याचार केलेले आहेत, त्या पोलिसांवरती ताबडतोबीनं चौकशा लावा. आणि उद्या माझा आंबेडकरी समाजा नव्हे तर या इथं जे जे संविधान प्रेमी आहेत त्या संविधान प्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही 16 तारखेला
या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधान प्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिकाला संविधान वाचवण्यासाठी शहीद झाला त्याला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली व्हा एवढं आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला करतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विद्यापीठ स्तरीय आविष्कार महोत्सव 14 व 15 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून सीफार्ट सभागृहामध्ये आयोजित या महोत्सवामध्ये 4 जिल्ह्यातून 175 संघ व 250 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आविष्कारचं उद्घाटन डॉक्टर CD लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विद्यापीठ स्तरीय आविष्कार महोत्सव 14 व 15 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलाय. सीफार्ट सभागृहामध्ये आयोजित या महोत्सवात 4 जिल्ह्यातून 175 संघ व 250 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आविष्काराचं उद्घाटन डॉक्टर CD लोखंडे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी हे होते. यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, डॉक्टर अंकुश कदम, डॉक्टर व्यंकटेश लांब, विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर कैलास आंभुरे व आविष्कार समन्वयक डॉक्टर भास्कर साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगी डॉक्टर CD लोखंडे म्हणाले की विद्यार्थ्यांनी विविध संशोधन प्रकल्प यातून स्टार्टअपसाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी अभ्यास व संशोधनामध्ये सामाजिक गरजांनुसार नाविन्यपूर्ण विचार करावा. तसेच आपल्या तंत्रज्ञान क्षमताचा उपयोग करून उद्योग जगताला आकर्षित करावं. आपले मूलभूत उत्पादन बाजारात आणण्यासाठी प्रयत्न करावे. यासाठी प्राचीन भारतीय सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक औषधांचा अभ्यास करून ज्ञान समृद्ध करावं आणि संकल्पनांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्यापित करावं. विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधन कार्याचं व्यावसायीकरण करावं आणि ते केवळ पदवीसाठी मर्यादित ठेवू नये. त्यासोबतच संशोधन प्रकल्पांमधून औद्योगिक कल्पना विकसित कराव्यात असंही ते म्हणाले आहेत. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना फुलारी म्हणाले की आविष्कार ही नवसंशोधकांसाठी मोठी संधी आहे. 4 जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून गुणवत्तापूर्ण संशोधन प्रकल्पांचं सादरीकरण केल्याचा आनंद आहे. 2 टप्प्यामध्ये स्पर्धा घेण्यात आली असून आता 3ऱ्या टप्प्यात राज्य स्पर्धेत हे प्रकल्प सादर करण्यात येतील असं प्रास्ताविकामध्ये डॉक्टर भास्कर साठे म्हणाले. डॉक्टर प्रवीण यन्नावार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पराग हासे यांनी सूत्रसंचालन तर डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी आभार मानलं. मुंबई जालना जनशताब्दी एक्सप्रेसचा विस्तार हिंगोलीपर्यंत गेला असून त्यामुळे जनशताब्दीचा छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाचा कोटा घटलाय. 16 स्थानकांमध्ये छत्रपती संभाजीनगर स्थानकाहून गाडीत चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरून जनशताब्दीला एप्रिल ते सप्टेंबर या 5 महिन्यामध्ये 41.17% इतके उत्पन्न मिळालंय. मुंबई जालना जनशताब्दी एक्सप्रेसचा विस्तार हिंगोलीपर्यंत केला असून त्यामुळे जनशताब्दीचा छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाचा कोटा घटलाय. 16 स्थानकांमध्ये छत्रपती संभाजीनगर स्थानकाहून गाडीत चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरून जनशताब्दीला एप्रिल ते सप्टेंबर या 5 महिन्यांमध्ये 41.17% इतकं उत्पन्न मिळालंय. जनशताब्दी धावत असलेल्या 16 स्थानकांवरील उत्पन्नात सर्वाधिक महसूल मिळालाय. असं असतानाही छत्रपती संभाजीनगर नगरातील रेल्वे स्थानकाला कोणतीही सुविधा देण्यात येत नाहीये. जागोजागी कचऱ्याचा ढीग साचलेला आहे. स्वच्छतागृह कायमच अस्वच्छ असतं. महिला प्रतीक्षागृहात सुविधा नसल्याची ओरड कायमचीच आहे. जनशताब्दीची वेळ बदलल्यानंतर छत्रपती संभाजीनगर स्थानकावरून सकाळी 9:30 वाजता निघून मुंबईला दुपारी 4:30 वाजता जनशताब्दी एक्सप्रेस पोहोचते. मुंबईहून हिंगोलीकडे जाणारी जनशताब्दी दुपारी 12:10 निघून संभाजीनगर स्थानकावरती सायंकाळी 6:25 पोहोचते. 5 महिन्यात जनशताब्दीमध्ये 1,92,389 प्रवासी बसलेत तर 70,545 असे 2,62,934 प्रवाशांमार्फत रेल्वेला हा महसूल मिळालाय. हे प्रमाण 16 स्थानकांवरून चढलेल्या प्रवाशांच्या तुलनेमध्ये 37.95% इतकं आहे. उत्पन्नामध्ये छत्रपती संभाजीनगर 16 स्थानकांमध्ये अव्वल ठरलंय. 5 महिन्यांमध्ये 3,94,91,047 रुपये
जनशताब्दी एक्सप्रेसला मिळाले आहेत. एकूण उत्पन्न 9,59,51,044 रुपयांच्या तुलनेमध्ये 41.17% आहेत. समृद्धी महामार्गालगत 14 इंडस्ट्रियल टाउनशिप उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून पहिल्या टप्प्यात 4 टाउनशिप उभारण्यात येत असून या सर्व जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. टाउनशिपच्या जागांची पाहणी MIDC व MSRDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या पथकांनी केली आहे. समृद्धी महामार्गालगत 18 इंडस्ट्रियल टाउनशिप उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून पहिल्या टप्प्यात 4 टाउनशिप उभारण्यात येत असून या सर्व जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. टाउनशिपच्या जागांची पाहणी MIDC व MSRDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने केली आहे. ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई आणि औद्योगिक पार्कला समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी देण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. तयार माल विदेशात पाठवणं आणि विदेशातून कच्चा माल आणण्यासाठी समृद्धी महामार्ग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. महामार्गालगत 18 ठिकाणी इंडस्ट्रियल टाउनशिप प्रस्तावित केले आहेत. नवीन सरकार आल्यामुळे पहिल्या टप्प्यात 4 इंडस्ट्रियल टाउनशिप छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात उभारल्या जातील. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हडस, पिंपळगाव, लासूर, वैजापूर तालुक्यातील जांभरगाव, कोपरगाव आणि कोपरगाव तालुक्यातील धोत्रा, नोड यात वैजापूरच्या बाबतारा, पुरणगाव आणि लाखगंगा या गावांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील देऊळगाव राजा रोडवरील जांभूळ अशा 4 इंडस्ट्रियल नोडचा यामध्ये समावेश आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. छत्रपती संभाजीनगरमुळे जनशताब्दीला मिळाला प्रथम क्रमांक, पण सुविधा नाही. 5 महिन्यात मिळाला फक्त 31% महसूल. तर परभणी येथील घटनेत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचं पोस्टमॉर्टम पारदर्शकपणे व्हावं, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांची मागणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.